मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती निवडणूक म्हणजे मित्रांनो तलाठी भरती नियुक्ती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। नेमणूक संदर्भात तर तलाट्यांची जी काही मित्रांनो भरती झालेली आहे तर त्यामध्ये त्यांच्या नेमणुकीला स्थगिती देण्यात आलेली, तर त्याच्या मागचं काय कारण आहे आणि कधीपर्यंत त्यांना स्थगिती मित्रांनो जी काही स्थगिती ती हटेल आणि नेमणूक कधीपर्यंत भेटेल मित्रांनो, तर सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। आणि पोलीस भरती अर्ज भरण्यास संदर्भात खुशखबर आलेली मित्रांनो, गुड न्यूज आलेली आहे। तर ती एक्झॅक्टली काय तुमच्याकडनं जर चुका झाल्या आहेत त्या एका मिनिटात सॉल्व्ह होऊन जातील मित्रांनो। त्या कशा होतील काय होतील आणि आता मित्रांनो पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी आहे। या कमी कालावधीमध्ये स्वतःचं नुकसान करून घेऊ नका, योग्य ठिकाणी अर्ज भरा। कोणत्या ठिकाणी भरायचं आहे सर्व काही मी डिटेलमध्ये सांगतो आणि कोणत्या ठिकाणी कमी मेरिट लागेल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर अशा नवनवीन समोरच्या अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, अगोदर तलाठी भरती संदर्भात तुम्हाला मी अपडेट देऊन देतो की बघा, निवडणूक आयोग ठरविणार तलाट्यांची नेमणूक, पुण्यात 233 नवे तलाठी येणार। आता ही माहिती काय आलेली समोर एक्झॅक्टली आणि तंतोतंत तुम्हाला देतो आणि याच्यामध्ये सांगतो की कधी यांची नेमणूक होणार आहे। तलाठी भरतीची निवड यादी जाहीर झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केल्या या ठिकाणी केलेल्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्यक्रम भरून देण्याची प्रक्रिया सुरू आहे। या उमेदवारांना नेमणूक देण्यासंदर्भात राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या ठिकाणी आयोगाकडे पाठविला आहे। तर त्यानुसार मित्रांनो आदेश आलेला आहे की जे काही तलाठी त्यांना नियुक्ती मित्रांनो नंतर दिली जाणार आहे। मित्रांनो लक्षात घ्या, राज्य सरकारकडून प्रस्ताव आयोगाकडे मित्रांनो त्यांना नियुक्ती नंतर दिली जाणार आहे। तर आता कधी भेटते ते पण मी तुम्हाला सांगतो। तर बघा, नेमणुकी संदर्भात प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर आठवडाभरात संबंधितांची नेमणूक करण्यात येईल। तर मित्रांनो केंद्रीय इथे पाहू शकतात, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर आठवड्याभरामध्ये त्यांची निवडणूक म्हणजे नेमणूक त्यांना मित्रांनो दिली जाणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे। तर लक्षात घ्या, 233 उमेदवारांना तलाठी म्हणून नेमणूक मिळणार आहे मित्रांनो पुण्यामध्ये। याच्याहून महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो काय तर पोलीस भरती संदर्भात तर बघा, मुंबईसाठी अर्ज आलेले आतापर्यंत 86,781 विद्यार्थ्यांनी मुंबईसाठी अर्ज केलेले आहेत मित्रांनो। तर हा आकडा प्रचंड गेलेला आहे आणि पोलीस भरती संदर्भात गुड न्यूज अशी होती की मित्रांनो ज्यांचा ईमेल ID वगैरे चुकलेला आहे तर ते आता मोबाईल नंबरनुसार व्हेरीफाय करू शकतात। तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे मित्रांनो। तर बघा, तुमचा ईमेल चुकला आहे तर तुम्ही मोबाईल नंबरने तिथं व्हेरीफाय करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात। आता ही संपूर्ण जी काही माहिती आहे तुम्हाला मी मागच्या वेळेस बोललेलो आहे की तुम्हाला काय करायचं आहे, ईमेल करायचा आहे मित्रांनो। भरपूर विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता। आता मित्रांनो हा प्रॉब्लेम तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, तुम्ही मोबाईल नंबरने व्हेरीफाय करू शकतात, ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे। आता महत्त्वाची माहिती म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे। आता तुम्ही पाहिलं की मुंबईला 86,781 अर्ज आलेले, मग आता एवढं टफ कॉम्पिटिशन आहे, मग तिथं तुम्ही अर्ज करणार आहेत किंवा नाही मित्रांनो ज्यांचा अर्ज बाकी आहे आणि ज्यांनी केलेला आहे त्यांच्यासाठी बातमी अशी आहे की मित्रांनो लक्षात घ्या, आता मी तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले हे तर तुम्हाला माहितीच आहे, परंतु तुम्हाला मित्रांनो कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा आहे जेणेकरून मेरिट कमी लागेल। मागच्या वर्षी पण हेच झालं, भरपूर विद्यार्थी मुंबईला चालले गेले आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी ज्या काही रिक्त जागा होत्या तिथं ऑलरेडी अर्ज कमी आले। म्हणजे मित्रांनो जर समजा आता मुंबईला भरपूर विद्यार्थी 1 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले, समजा जळगाव असो, त्याच्यानंतर धुळे असो, त्याच्यानंतर काही ठिकाणी अदर ठिकाणी असो मित्रांनो लक्षात घ्या, आणि तिथं जर अर्ज कमी आलेले तर विद्यार्थ्यांना कमी कॉम्पिटिशन आहे आणि तिथं मेरिट कमी लागलं। तर हे लक्षात घ्या, मागच्या वर्षी पण असं झालं, भरपूर विद्यार्थ्यांनी मुंबईला अर्ज झाला आणि त्याच्यामुळे मित्रांनो अदर ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांचे कमी अर्ज होते मित्रांनो, कारण सगळेच मुंबईला पळत होते त्याच्यामुळे अदर ठिकाणचं मेरिट कमी लागलं आणि भरपूर विद्यार्थी कमी टायमामध्ये पोलीस झाले म्हणजे कमी मार्कांमुळे मित्रांनो, कारण कॉम्पिटिशन नव्हतं। आणि महत्त्वाचं म्हणजे हाच प्रॉब्लेम होईल। तर लक्षात घ्या, मुंबईला जेवढे अर्ज येतील तेवढं मेरिट वाढेल आणि अदर ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या जर अर्ज कमी आले तर मेरिट कमी लागेल मित्रांनो। त्याच्यामुळे विचार करून अर्ज भरा, दुसऱ्या मुंबईला भरताय म्हणून तुम्ही पण मित्रांनो मुंबईला भरू नका। अगोदर लक्षात घ्या तुमची तयारी किती टक्के झालेली आहे, मी तुम्हाला बोललेलो आहे या गोष्टी लक्षात घ्या। तर तुमच्यासाठी संपूर्ण जी काही माहिती मी घेऊन आलेलो आहे आता ते तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो। योग्य ठिकाणी अर्ज भरा, तयारी किती झालेली हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। तर यामध्ये
यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छुक आहे, गुड न्यूज काय होती ते लक्षात आलं असेल. तलाठी भरती अपडेट असो किंवा मित्रांनो पोलीस भरती कोणत्या ठिकाणी मेरिट कमी लागेल जास्त लागेल हे सगळं काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.